दाभोळकर साहेब यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि तुम्ही म्हणालात की तुमचा यांच्याशी काहीच संबंध नाही. जय खानोलकरला तुम्ही ओळखतही नाही. पण हे तर तुमचे. मी अजूनही तेच म्हणतोय, याच्याशी माझा काहीही संबंध नाही. यानं मला माझ्या मुलीला फसवलंय, पण तिला हे कळत नाहीये. अजूनही ती हेच म्हणते की मला त्याच्याच बरोबर राहायचं. तुम्ही प्लीज तिला. दाभोळकर साहेब, पुरावा असेल तर आम्हाला यांना अडवता येणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमची ड्युटी पूर्ण करा. मिस्टर जयराम खानोलकर, तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन जाऊ शकता. मिस्टर केतकर, तुमच्या जिद्दीला मानलं पाहिजे, की तुमच्या सहनशक्तीला असं म्हणूया आपण. अहो, तुमचं एवढं तोंड पोळून सुद्धा काहीच उपयोग झालेला दिसत नाहीये. हे एवढं सगळं करायचं होतं, मग त्यांना घरातून बाहेर कशाला काढलं? की अजूनही थोडासा विश्वास आहे. मिस्टर दाभोळकर, मी कुणाच्याही विश्वासापोटी यानं सोडवलेलं नाही. हा भाडेकरू आहे माझा आणि याने मला फसवलंय. काय हिशोब करायचंय मला नात्याचा आणि पैशांचा. काय मी याला वडिलांच्या आजारपणात पैसे दिले होते, ते मला वसूल करायचे. काय आठवते ना? पण मग घरातून बाहेर पडताना काय बोलला नाहीस त्या पैशाबद्दल? घर खाली करा असं म्हटल्यावर तुम्ही माझं देणंही लागता, हे विसरलात का? मी तेव्हा दिलेले पैसे मला परत हवेत आणि ते बुडवून तुम्ही कुठेही जाऊ नयेत म्हणून ही सगळी खटपट केली मी. काय दाभोळकर, मी इथे कुठल्याही भावनेपोटी आलेलो नाही. तुम्ही इथे आलात ते तुमच्या मुलीच्या काळजीपोटी. काय तुम्ही खूप चांगले बाप आहात, पण कधी कधी तुम्ही वाईटही वागता, ते फक्त आपल्या मुलीच्या काळजीपोटी. काय मी समजू शकतो तुम्ही किती हतबल आहात, कारण बापा हतबल असू शकतो. मी सुद्धा हतबल आहे, बाप आहे ना. आपली मुलगी अशा परिस्थितीत संसार करते, हे कुठला बाप सहन करू शकेल? तुम्ही नाही केलं, नाही कुणीच करू शकलं नसतं. नाही, पण हे तितकंच खरं आहे की इतर कुठल्याही बापाने आपल्या मुलीच्या नवऱ्यावर संतापून आपल्या पोटच्या पोरीला असा त्रास दिला नसता. जो तुम्ही देताय, पण हे तुम्हाला कळत नाहीये बाप असून. हे बघा, हे सगळं मी माझ्या मुलीच्या सुखासाठी करतोय. अशानं तुमची मुलगी सुखी होईल. माझं प्रेम आहे माझ्या मुलीवर.
काय असतं हे प्रेम? कुठे मिळतं? कसं असतं ते? कोण कोणाला देतं? काय हो, उपयोग काय त्याचा? जगाच्या बाजारात त्याचा भाव होतो, चांगुलपणाला लाथा मिळतात, विश्वासघात होतो. आपण फक्त त्याचा त्रास सहन करायचा. मी म्हणतो तो करावा लागतो, समजुतीनं घ्यावं लागतं. तुम्ही घ्या समजून. काय अजून स्वतःला त्रास नका करून घेऊ. एक घरमालक म्हणून नाही, एक बाप म्हणून सांगतोय. घ्या, काळजी घ्या. काका, काका तुम्ही आम्हाला सोडवलं. एक मिनिट. माझ्या इथं येण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हो, नाती संपली तरी माणूस की अजून शिल्लक आहे. मी तुम्हाला इथून सोडवलं याचा अर्थ मी तुम्हाला माफ केलं असं नव्हे. काका, तरी सुद्धा थँक्यू. काकू कशा आहेत? काका, काकूंना सांगा काळजी घ्या म्हणून. आता काय तुम्हाला आत बसायचं आमंत्रण देऊ की हाताला धरून बसू? माझी बायको माझी घरी काळजी करत बसली असेल. चला लवकर. जाऊन बसूया, नाही तर काका ओरडतील. जय. बँड्रा, अहो अचानक कुठे गेलात तुम्ही? काय झालं? मला काही सांगितलंही नाही तुम्ही. कदमांचा फोन आला होता ना? काय म्हणाले ते? मुलांचं काही झालं का? बरी आहेत ना ती? अहो काहीतरी बोला ना, मी तुमच्याशी बोलतेय. काकू, थांब. कुठलीही भावनांची गुंतवणूक नको. भाडेकरू आहेत ते आपले. प्रेमापोटी त्यांना इथं आणलेलं नाहीये.
आपले पैसे देणं बाकी आहे म्हणून आणले त्याने इथं. पळून गेले असते तर हाती लागणं कठीण होतं. पण मी एवढे पैसे सोडणार नाही. आजपासून आत्तापासून यांचे पैसे फिटेपर्यंत हे या घरात राहतील. हो, पण यांना नियम पाळावे लागतील. यांनाच नाही, तुलाही. आणि बजावून ठेवतोय तुला, या भाडेकरूशी एक शब्द जरी बोललीस याद राख. त्यांचं खाणं पिणं बंद, डबे देणं बंद. आणि हो, कुठलेही लाड चालणार नाहीत. वेळेत घरी यायचं, वेळेत भाडं द्यायचं. मित्र मैत्रिणींना किंवा ऑफिस मधल्या लोकांना घरी आणायला अलाउड नाही. घरामध्ये कुठल्याही शिकवणे घ्यायचे नाहीत. दुधाच्या पिशव्या वेगळ्या मागवाव्या. आणि दर वेळेला थोडी थोडी करत या भाडेकरूंनी त्याच्या वडिलांच्या आजारपणाच्या वेळी दिलेली रक्कम परत करायची. काय समजलं काय? चला, काय रात्रभर जागरण करून त्रास होईल. चला, उशीर झालाय, झोपायचं नाही का? हे बघ, चार्जर इथेच. जय, हा? आपण ह्या घरात ज्या दिवशी आलो ना, तो दिवस आठवला. हे घर, इथली माणसं, सगळंच किती नवीन होतं ना आपल्यासाठी. खूप भीती वाटली होती तेव्हा. या घरात आपलं कसं निभावे. पण मग हळूहळू हे सगळंच आपलं झालं. हे घर, इथली माणसं. जे आज सकाळी इथून निघताना कुठेतरी परत भीती वाटत होती. हे जे सगळं आपलं झालंय ते आता आपल्याला परत कधीच दिसणार नाही का? पण आता आपण इथे परत आलो. असं वाटतंय आपण खूप दिवसांनी आपल्या घरी परत आलो. खरंच आपल्या घरी परत आल्याचा एक वेगळाच आनंद आहे ना. आदिती, तू आवरून घे, झोपूया लवकर. आपल्याला उद्या ऑफिसलाही जायचं. जय, काका आपल्याला स्वतः घ्यायला आले होते. आपल्या काळजीपोटी आले असतील. पण अजूनही राग असेलच ना त्यांचा आपल्यावर. नाही आदिती, राग नाही आलाय त्यांना.
वाईट वाटलंय. आणि ते आपली काळजी करतात म्हणूनच तर पोहोचले ना पोलीस स्टेशन पर्यंत. आपल्यासाठी. जय, पण त्यांना कोणी सांगितलं आपण पोलीस स्टेशन मध्ये आहोत? हे मलाही कोणाचा फोन? अरविंद काका? हा काका. अरे काय? अरे आहात कुठे तुम्ही? बरं ते जाऊ दे, तुम्ही बरे आहात ना? अरे मला काहीच कळत नव्हतं, काय झालं काय? काका काका रिलॅक्स. अरे हो, पण तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कसे गेलात? बरं तुझं बोलणं झाल्यानंतर त्या पोलिसांनी काय माझं ऐकूनच घेतलं नाही, फोनच कट केला. पण मला सांग, तुम्ही तिथे गेलात का? काका काय स्वतःहून जातात का लोक पोलीस स्टेशन मध्ये? आम्हाला घेऊन गेले होते तिथे. का का केलं का तुम्ही? काका तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला सगळं सांगतो नंतर. आत्ता टेन्शनचं काही कारण नाहीये. आम्ही घरी परत आलो, केतकर काकांच्या घरी. हा म्हणजे केतकर आले होते ना पोलीस स्टेशनला? हो. पण तुम्हाला कसं कळलं? अरे मीच तर फोन केला होता त्यांना. का? तुम्ही का? अरे तुमचा फोनही लागत नाही आणि आता पोलिसांना पुन्हा फोन नको आणि इथून निघून तिथे यायला खूप उशीर होईल ना, म्हणून मग मी त्यांनाच फोन केला. पण ते तुम्हाला आणायला आलं, एक बरं झालं. आता मी परत जातो. परत जातो म्हणजे? आत्ता कुठे आहात तुम्ही? अरे स्टेशन जवळच आहे मी. पहिल्या लोकलला वेळ आहे, पण मला कळत नाही मी आता काय करू. आणि तुमचा फोनच लागत नाही. काका फोन बंद पडला होता आणि आता मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही आलोय घरी. काळजीचं खरंच काही कारण नाहीये. तुम्ही घरी जा, शांत व्हा. अरे पण एक मला आधी सांग, तुम्हाला पोलिसांनी का पकडलं? काका मी उद्या ऑफिसमध्ये सगळं सांगतो तुम्हाला. सगळं सांगा उद्या. हो. तुम्ही आता घरी जा, काळजी घ्या. अदिती, अरविंद काकांनी केतकर काकांना फोन केला होता म्हणून पोचले केतकर काका पोलीस स्टेशनला. बिचारे काका किती टेन्शन मध्ये असतील ना ते. आता उद्या सकाळी ऑफिसला गेल्या गेल्या त्यांना सगळं सांगावं लागेल. बापरे, त्याचं एक अजून एक टेन्शन. काकू, जय आणि आदिती आल्यावर उकड्यात अचानक पाऊस पडतो ना, तसं वाटून राहिलं ना. हो ना, पण ह्यांनी अट घालून ठेवली ना ग. कोणती अट? एक शब्दही त्या मुलांशी बोलायचा नाही अशी शपथ घालून ठेवली त्यांनी. काकांचं एवढं काय मनावर घेऊन राहिलं? अगं पण मुलं समोर दिसत असताना सुद्धा त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणजे? ती दोघं आली आहेत ना, आता लई बेस झालं बघा. थोडा टाइम जाऊ द्या, समजा व्यवस्थित होऊन राहील. खरंय, वेळ हाच सगळ्या गोष्टींवरचा उपाय आहे. काकू, जरा कामात लक्ष दिलं तर पगार देतो, त्यात वाईट नाही वाटणार. हा, मी काम करते, मला पगार घेताना वाईट वाटत नाही बरं का? ए शकू, तुम्ही परत आलात, खूप बरं झालं. मला तर तुमच्याशिवाय करमतच नव्हतं. शकू काम करा. मला कशाला डोळे दाखवता? तुम्ही काकूना शपथ घातली, मला नाही. मी बोलणार. या घरात ज्याला मी सांगितलेलं ऐकायचं नाही त्यांनी या घरात राहायचं नाही. काका हे बरोबर नाही. हा, ते बरोबर आहे की नाही ते सुद्धा मीच ठरवणार.
या घरात आता शिस्तीनेच वागावं लागेल. जे काही नियम होते ते मोडून चालणार नाही. रात्री 9:30च्या आत घरात यावं लागेल, नाही तर घरात प्रवेश नाही. मी रात्री येतच नाही, मला कशाला सांगता? हे बघ, नियम हे सगळ्यांसाठी आहेत. घरातल्या भाडेकरूंनी सुद्धा हे लक्षात ठेवावं. ठीक आहे. बरं, तुमच्या डब्याचं काय? डबा लावणार होता मी. काका, आम्ही चुकलो याची जाणीव आहे आम्हाला. आणि एवढी मोठी चूक करून सुद्धा तुम्ही आम्हाला आज घरात राहायला दिलात, त्यासाठी खरंच थँक्यू. मला या वेळेला कुणाशीही काहीही बोलायचं नाही.